नमस्कार, शुभ संध्याकाळ. काय म्हणतो उकाडा? भयंकर उकाडा आहे. स्वयंपाकघरात तर नकोच वाटतं बघा यायला, अजिबात. इतकं गरम होतं. हे भाकरी झाल्यात करून. अजून भात टाकायचा आहे, भाजी करायची. काय करावं, एवढं धारा वाहतात ना घामाच्या या स्वयंपाकघरामध्ये, नको नकोच होतं. पण करायला तर पाहिजे. घरातल्या लोकांना उपाशी कसं ठेवणार की नाही. कुछ भी करो लेकिन स्वयंपाक करो. करते रहो. सुबह करो, शाम करो. आता तांदूळ निवडलेत. हे पा, आता लावते भात. जे मला एक म्हणायचंय, जे पहिले एकदम प्रॉपर पुण्यातली लोक आहेत, प्रॉपर पुण्यात, ज्यांचा जन्म पुण्यात झाला आहे अशी, त्या लोकांना कधी आठवतंय का की एवढा उन्हाळा होता पूर्वी? म्हणजे मला तर नाही आठवत. जेव्हा मी लहान होते तेव्हा एवढा उन्हाळा होता. तेव्हा पण खूप छान होतं. आताही छानच आहे, पण आता काय झालंय, जरा सिमेंटचं जंगल झालंय. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरांची संख्या वाढली, जागा अपुरी पडायला लागल्यामुळे लोक वेगवेगळे राहू लागले. त्याच्यामुळे घरांची संख्या वाढली. अर्थातच मोठ्या मोठ्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या, म्हणजे सिमेंटचं जंगल झालं. झाडं तोडली, डोंगर फोडले. जिथं नको तिथं घरं झाली आहेत. आता पार वरपर्यंत टेकडावर सुद्धा घरं झाली आहेत. त्यामुळे इतकी गरमी वाढली, खूप जास्त प्रमाणात उकाडा वाढलेला आहे. मला तर असं किचनमध्ये आलं, नुसत्या घामाच्या धारा वाहतात बघा. असं वाटतं करूच नाही, करावं तर लागणार. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. किती गरम झालं तरी तुम्हाला बनवावंच लागणार आहे. बरं मला सांगा, भाजी काय केली आज कुणी? मला तर खूप मोठा प्रश्न पडलाय की मी आज भाजी काय करू. भाकरी झाल्या, भात टाकते, भाजी काय करायची हा मोठा प्रश्न आहे. मग ते जरा विचार करते काय करावं भाजीला, हो की नाही. कोणाकोणाकडे किती उन्हाळा आहे सगळीकडे. अर्थात सगळीकडेच तापमान खूप जास्त वाढलंय, म्हणजे सहन न होण्यापलीकडचं झालंय. फॅन सुद्धा गरम हवा सोडतो, AC सुद्धा गरम हवा सोडतो. काय सांगायचं, नको केलं उकाड्यानी. बाहेर गेलं ना तरी झाडाचं पान सुद्धा हलत नाही, एवढं गरम आहे. काय करावं. स्वयंपाक नाही केला ना तर विचारणारी लोक आहेत,
खायला काय बनवलं आहे. अरे आमचा पण विचार करा, आम्ही सुद्धा माणूसच आहोत. तुम्हाला जसं गरम होतं तसं आम्हाला पण गरम होतं. हां, कधीतरी म्हणा ना, आज तू स्वयंपाक करू नको, अरे कधीतरी म्हणा. पण कधीच नाही म्हणत कोण स्वयंपाक करू नको. करच म्हणतात. काय करायचं. जगातल्या 90% लोक, म्हणजे जगातल्या नाही पण मी भारतातल्या तरी म्हणते, 90% स्त्रियांची हीच परिस्थिती आहे. स्वयंपाक काही त्यांना चुकलेला नाही, करावाच लागतो आळंबळ. 10% स्त्रिया असतात भाग्यवान, ज्यांच्याकडं कामाला बाई असते स्वयंपाकाला. त्यांना स्वयंपाकाला जायची गरज नसते. आपण म्हणलं ना कंटाळा आला स्वयंपाक करायचा, म्हणतात दिवसभर काय करते तू, काय काम असतं तुला. एकदा मी गेल्यावरती तुला काय काम असतं. हां, अरे दुकानात जाऊन नुसती बसतीस ना तू, असं आहे. आता तुम्ही मला सांगा, दुकानात गेल्यावर माणूस नुसतंच बसतं का, काम नसतं काही दुकानात. गिराईक येतं, त्याला वस्तू दाखवाव्या लागतात, पटल्या त्यांना तर घेतात, नाही पटल्या तर तशाच जातात. मग त्या पसारा परत आवरून ठेवायचा असतो, दुकान साफसूफ करायचं असतं, माल व्यवस्थित लावायचा असतो. ही कामं नसतात का दुकानामध्ये. नुसतं जाऊन बसतोच माणूस दुकानात. म्हणजे दुकानात मी रील काढते ना, हे सगळ्यांना दिसतं, पण दुकानात जाऊन मी काम करते हे कोणाला दिसत नाही. आता मी इथनं पुढं ना दुकानातले कामाचे पण व्हिडिओ काढणार, म्हणजे दिसेल की मी काम पण करते दुकानात, नुसतेच रील बनवत नाही. ओके. आज तर मला एवढं कंटाळा आला स्वयंपाक करायचा, पण करावाच लागला. जाऊ दे, कोणाला सांगायची ही आमची व्यथा, म्हणून आमचं ऐकणारं कुणी आहे का. नाही, म्हणून टाकलं शेवटी सोशल मीडियावरती. आम्ही तरी कोणाला सांगणार नाही का, तुम्हालाच सांगणार. जे होईल तो येईल, कोणाला काय वाटेल ते वाटू दे. माझं दुःख मी कुठे सांगू. दुःख नाही आहे ॲक्च्युली, मला उकडायने खूप हैराण झाला आहे जीव, त्याच्यामुळं स्वयंपाक नको वाटतो करायला. गॅसजवळ खूप गरम होतो, काय सांगायचं आहे. जाऊ दे, आता कुकर लावला आहे, भाकरी झाल्या आहेत करून. आता थोडा वेळ मी फॅन खाली बसते. हां, गरम इतकं होतं आहे ना की काय विचारायची सोय नाही आहे. खिडक्या उघडल्या आहेत, दारं उघडली आहेत, तरी गरम होतच आहे. बाहेर जावं तर बाहेर हवा नाही बिलकुल. जावं तरी कुठं माणसाने थंड हवेच्या ठिकाणी जावं तर एवढा खर्च आहे, म्हणजे परवडत नाही सामान्य माणसाला. त्याच्यात माणसाचे 2 महिने निघून जातील 10 दिवस फिरून येण्यापेक्षा. म्हणजे मी तरी तसा विचार करते. म्हणजे माझं झालं आहे सगळं फिरून, कारण आमची टूरची कंपनी असल्यामुळं, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याच्यामुळं माझं सगळं फिरून झालं आहे. पण एकूण आढावा घेतला तर या महागाईमुळं आणि ह्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस आता फिरायला पण जाऊ शकत नाही. असा विचार करतो की 10 दिवस फिरून यायचं, 1,00,000-1.5 लाख खर्च करायचे, त्या 1,00,000-1.5 लाखात पोराबाळांची फी होईल, एखादा महिना 2 महिने निघून जातील आपले. असा विचार करून माणूस आता फिरायला जाणारे जातात. सर्वसामान्य लोकांचं चाललं आहे, पैसेवाले लोकांचं नाही. पैसेवाले तर जातात, ज्यांच्याकडे पैसा पडू नये ते काय करणार ना, ते जातात. ते इथंच नाही फिरत भारतात, ते आउट ऑफ जातात, स्वित्झर्लंड फिरायला. आपण बसतो इथंच किचनमध्ये, हेच आपलं स्वित्झर्लंड. काय म्हणतात ते, 4 धाम आपलं हेच. इथंच सकाळ संध्याकाळ. फार गरम झालं, आता जरा फॅन खाली जाऊन बसते. परत भेटू आपण, बाय. बरं वाटलं जरा, काय गरम होते.
मी तुला म्हटलं हा दार उघड, हवा येईल. मग तेवढं सुद्धा नको करायला, तेवढं पण मीच करायचं. हा, हलणार नाही. काय? कोणत्या? मला नाही माहिती. काय गवस काय बोलतो बावलट. समजलं? कळलं.